दंडवत हो. श्री ब्रह्मविद्या अध्ययन समूहाच्या माध्यमातून आपण आज डोमेग्राम येथील छिन्नपाप परिसरातील स्थानांचं दर्शन करत आहोत. आता जे मंदिर आपल्याला मुख्य दिसतं याला छिन्नपाप मंदिर असं म्हणतात. इथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी गुंफा तयार केलेली आहे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरार्धामध्ये या परिसरामध्ये आले त्यावेळेला इथे सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये सर्वज्ञांचं जे वास्तव्य होतं त्या वास्तव्याच्या संदर्भातून इथे भक्तजनांकडून स्वामींनी अशा प्रकारे छिन्नपाप गुंफा तयार करून घेतली. आता हे जे मुख्य याच्या आता आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला नंतर त्याचे व्हिडिओज दाखवणारच आहे, पण इथे मुख्य जे 8 छोटे छोटे ओटे होते ते एकत्रित करून आता त्याचा एक मुख्य ओटा तयार केलेला आहे. येथील उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गाव जोगेश्वरीवरून छिन्नपापला आले आणि त्यावेळेला त्यांचं या ठिकाणी जवळजवळ 4 महिन्याचं वास्तव्य झालं. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या लीळांचे संदर्भ पाहत असताना पटोबासांच्या करवी श्वानमुखे खीर खावणे, पिंपळे वामन भटांचा उपहार स्वीकार करणे, त्यासोबत खेळी गोई भेटी व अनुसरण, या सर्व लीळांचे संदर्भ या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा, आता हे आहे मुख्य स्थान. तर त्याच्यामध्ये हंसराजा राहाविने स्थान आहे, भक्तजनांच्या गुंफेतील स्थान आहे, तुरंगमारोहणी. आता त्याच्या लगतच एक छोटं मंदिर तुम्हाला हे थोडस हे पहा, हे इथे या तुम्हाला हे मंदिर दिसतंय माझ्या बोटाच्या समोर. हे भटोबासांचं उदरव्यथा निवारणे स्थान आहे. सकाळच्या लीळेमध्ये आपण पाहिलं की भटोबासांना जेव्हा उदरव्यथा होत होती व्यापार करताना, तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भटोबासांची उदरव्यथा दूर केली. 22 दगडे वाहण्याचं नियोजन झालं होतं, तर त्यापैकी एक एक दगड वाहत गेले आणि त्यांचा पोटदुखी ही हळूहळू कमी होत गेली. असं त्याच्या पाठीमागे जुनी गार आणि नवीन गार असे 2 छोटी छोटी स्थानं आहेत. आता यासोबतच आपण ज्या मंदिरासमोर आहोत हे सिंहनारायणाचं मंदिर आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर आहे, म्हणून याला सिंहनारायणाचं मंदिर असं म्हणतात. आता या सिंहनारायणाच्या मंदिराच्या अगदी इथे समोर गरुडाचा साजा होता, म्हणजे गरुडाचं वहन असलेलं सज्जा, आणि इथे स्वामी बसायचे म्हणून याला गरुडाच्या साजा आसन अशा प्रकारचं नाव आहे. इथे हे आसन स्थान आहे. इथे पुढे आल्यानंतर आपण आता सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो आहोत. पहा, आता या सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं या ठिकाणी आपल्याला अनेक दिवसाच्या वास्तव्याचे संदर्भ पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये इथे हे मादने स्थान आहे. पहा, सर्वज्ञांचं इथे मादने होत असायचं आणि इंद्रभट आणि अवधूताची भेटी अशा प्रकारचं हे स्थान आहे. मुख्य सिंहनारायणाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर या दोघांच्या भेटीचं हे स्थान आपल्याला पाहायला मिळतं. आता यासोबतच पहा, या सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये हे एक आसन स्थान आहे आणि याच्या सोबतच इथले काही महत्वपूर्ण लीळा आहेत. पहा, मी तुम्हाला त्या दाखवतो आहे. इथे 2 ओटे 2 लीळांच्या संदर्भामधले आपल्याला पाहायला मिळते. मासोपवासिनी या ठिकाणी उपवास करत असायच्या आणि त्यांनी विनंती केल्यानंतर स्वामींनी नागदेव आचार्यांना आणि नाथोबांना या ठिकाणी पाठवलेलं होतं. या निमित्ताने छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ इथे विहरणाला यायचे आणि मासोपवासींना दर्शन द्यायचे. त्यासोबत इंद्रभट आणि अवधूताच्या भेटीचं स्थान आणि मासोपवासिनींच्या विज्ञापने लखुमिया कपाट निराकरणे अशा 2 लीळांची 2 स्थानं आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे आहे सिंहनारायणाचा मठ. आता याला सिंहनारायणाचं मंदिर असं म्हणत होते. या मंदिराच्या अगदी खाली लगत आपल्याला जवळच सिंहस्थळी आहे. सिंहनस्थळी असं ते मूळ नाव आहे. आता सिंहनस्थळी म्हणून छिन्नस्थळी. सिंहनारायणाच्या मंदिराची तळी म्हणजे खालील बाजू, खोलगट बाजू. आता या सिंहनारायणाच्या मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूला समोरच आपण अगोदर जातो आहोत. या समोर जात असताना
या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण काही स्थानं पाहायची आहेत पहा, ज्यामध्ये आपल्याला याच्या समोरचे याच्यामध्ये आपल्याला जे स्थानं पाहायला मिळतात त्यामध्ये औस्तुती करणे. आज आपण सकाळी जो संदर्भ पाहिला होता, गोसावी चिंतामणी, गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू, असं म्हणून औसा स्तुती करत होती. आणि ती काठीवर बाभळीवर चढलेली आणि तिथे गणपत अपय होकार देत होते. स्वामी या स्थानाजवळ होते. स्वामींनी शिक्षा पण केलं, के अचिंत्यानंत शक्ती परमेश्वर आणि के चिंतामणी कामधेनू. चुकीची स्तुती केल्यानंतर परमेश्वर उदास होतो. तर अशा प्रकारचं हे स्थान आहे. यासोबतच इथे हे दुसरं या बाजूने दाखवा म्हणजे हे दिसेल. हे स्थान आपल्याला दिसतंय पहा, हे तुमच्या लक्षात येत असेल. औसाची काठी म्हणजे या वेळेला तिला स्थिती झालेली आणि ती बाभळीच्या झाडावर चढलेली, म्हणून हिला औसाची काठी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे त्या बाभळीवर चढल्यानंतर ती स्वामींची स्तुती करत होती. ही स्थानं आपण इथे पाहिली. आता इथे आपण यमलार्जुनाच्या स्थानाजवळ आलो आहोत पहा. यासोबतच अश्वत्थ आरोहणी भट गुंडेवरी घेऊन, हे मंदिरामध्ये छोटं एक मंदिर केलेलं आहे पहा. याच्यामध्ये हे स्थान आहे. त्यातलं स्थान दाखव. अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष. या पिंपळाच्या झाडावर नागदेव आचार्यांना स्वामींनी चढायला लावलं आणि सर्व भक्तांना सांगितलं की सगळ्यांनी नागदेवाला खालून दगड मारा, जेणेकरून त्यांचे हे लेप स्वामींना नासायचे होते. आणि मग सर्वज्ञचे ते सर्व भक्तांनी खालून दगड मारायला सुरुवात केली. नागदेवाचार्य अतिशय कुशल होते. ते प्रत्येकाचा दगड चुकवत होते. शेवटी गोसावी यांनी उभे राहिले आणि स्वतः हातामध्ये दगड घेतला आणि गोसावी म्हणतात, आता तुझं कवनगा राखेल. असं म्हटल्यानंतर मग मात्र त्यांनी हात जोडले आणि ते म्हणतात, माझा श्री चक्रधर राखेल. गोसाव्यांना कणव आणि गोसाव्यांनी हातामध्ये घेतलेला दगड खाली टाकला. अशा प्रकारचं हे अश्वत्थमुळी अश्वत्थ झाडावर नागदेवाचार्यांना गुंडेवरी घेऊन ते स्थान आपण पाहिलं. आता आपण ज्या स्थानाजवळ आहोत याला गांधिया हिवरू दुःख निरूपण असं आहे. जीवाची कर्म इतके किचकट असतात की अशा प्रकारे वृक्षत्व पातले आहे, ही म्हणजे झाडाचा जन्म त्याला प्राप्त झाला तरी सुद्धा काही झाडं पहा तुम्ही, काही झाडं पाण्यालगत असतात, तर काही झाडांना अतिशय दुष्काळग्रस्त भागामध्ये जीवन जगावं लागतं. तर असं एक झाड होतं. या झाडाला गोल गोल अशा गाठी झालेल्या आणि त्या गाठीमधून पाणी येत होतं. तेव्हा स्वामी सांगत होते, बाई जीवाचं असं स्वरूप आहे, वृक्षत्वाचा योग प्राप्त झाल्यानंतर सुद्धा दुःखाचा भोग चुकत नाही. याला गांधिया हिवरू कथन अशा प्रकारचं झाड स्थान असं म्हणतात. त्याच्या लगतच बिलकुल आपण ज्या स्थानाजवळ आहोत तथा तरु दुःख निरूपण स्थान. झाडाचा जरी योग प्राप्त झाला असेल तरी सुद्धा अशा ठिकाणी अशा प्रकारची दुःख प्राप्त होतात हे सांगणारं हे इथे स्थान आहे पहा. आणि म्हणून या स्थानाच्या संदर्भानं सर्वज्ञ तरु दुःख निरूपण स्थानाच्या आग्नेयाचे स्थान हे तसं निर्देशरहित मानलं जातं, पण तरु दुःख निरूपण या नावानं या स्थानाकडे पाहिलं जातं. अशा विविध लीळा 4 महिन्यांच्या कालखंडामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या परिसरामध्ये झालेल्या आहेत. आता सिंहनारायणाच्या शेजारी एक मंदिर आहे. त्या मंदिरातली स्थानं बघून मग आपण खाली चिन्हस्थळीकडे जाणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या वास्तव्यामध्ये अशी अनेक जी स्थानं आहेत. या स्थानांचा संदर्भ अभ्यास करत असताना या सिंहनारायणाच्या मंदिराला एक पटीशाळा होती आणि या पटीशाळेचं अगदी लगत एक मंदिर होतं. या मंदिरामध्ये 3 ओटे आपल्याला स्वतंत्र पाहायला मिळतात, जे अतिशय महत्वपूर्ण लीळांचा निर्देश करणारे हे ठिकाण आहेत. ज्यामध्ये आपल्याला आता आपण सिंहनारायणाच्या मंदिराच्या शेजारच्या मंदिरात आलो आहोत. त्यामध्ये देवीच्या गोंदा भेटी स्थान. तुम्हाला माहिती असेल बळेग्रामचं जे मंदिर, बळेग्रामला सत्यादेवी हे दैवत आहे आणि तेथील गोंदो हे भक्त स्वामींना भेटायला आले, त्यांच्या भेटीचं हे स्थान आहे. यासोबतच एक महत्वपूर्ण स्थानाकडे मी आपल्याला घेऊन येतो आहे. इंद्रभटाचा उपहार स्वीकार करणे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूच्या मूर्ती वर्णनामध्ये श्रीमूर्तीचे उदर ऐसे भाविजे ध्याईजे, जे अश्वत्थमुळी इंद्रोपहारी इंद्रिया दैव प्रशंसा अशी लीळा आहे.
इंद्रभट होते, ते गोसाव्यांसाठी उपहार घेऊन येत होते. स्वामींनी ही गोष्ट जाणली. इंद्रभट अतिशय भाग्यवान आहेत की त्यांच्या पदार्थाचा स्वीकार स्वामींना करायचा होता, पण त्यांच्या डोक्यावर ओझं झालेलं. स्वामींनी मार्तंडांना सांगितलं की तुम्ही पुढे जा आणि त्यांच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही सोबत घ्या. मग यांनी ते ओझं उतरून घेतलं. इथे आल्यानंतर स्वामींनी त्यांच्या पदार्थाचा स्वीकार केला आणि अतिशय भाग्यवंत स्वामी म्हणतात, इंद्रियाच्या दैवा नाही सरी, असे हे भाग्यवंत ज्यांच्या उपहाराचा स्वीकार केला. या लीळेचा आठव करीत प्रार्थना करू, हे प्रभू, जसे इंद्रभटांचे पदार्थ आपण स्वीकारले अशाच प्रकारचा उपहार विधी पदार्थ आमचा सुद्धा स्वीकारावा, अशा प्रकारची आपण प्रार्थना करू शकतो. शेजारी हे आसन स्थान आहे. या मंदिरामध्ये हे 1-2 आसन स्थान आपल्याला पाहायला मिळतात. याच्या सोबतच दाई भागवता करवी आरोगणा स्वीकार स्थानही आहे आणि हा या मंदिरातील मुख्य ओटा, याला पंचमोदक स्वीकार स्थान असं म्हणतात. आपल्याला माहिती असेल, एक माता आणि तिची लेक स्वामींच्यासाठी 5 लाडू घेऊन आलेले होते आणि तिचे नरसिंहारण्य अन्य गुरु होते, त्यांच्यासाठी दुर्डी भरून तिने लाडू तयार केले. परंतु स्वामींसाठी 5 मोठे लाडू तयार केले, ते स्वामींनी स्वीकारले. बाकीची दुर्डी भरून ते सराळ्याला गेले. पण त्यांनी सांगितलं की श्री चांगदेवराव किती हे आहेत की त्यांनी बरोबर 5 लाडू स्वीकारले आणि बाकी आपल्यासाठी पाठवले. आपले शिष्य स्वामींच्याकडे गेले, ही गोष्ट त्यांना आवडली नाही आणि म्हणून त्या अन्य संन्याशाने त्या दुर्डीला लाथ मारली आणि ते सर्व लाडू सांडून दिले. ते लाडू पुन्हा भरले आणि त्या माता पुन्हा स्वामींच्याकडे आल्या. त्यांच्या पंचमोदक, मोदक म्हणजे लाडू, तर या लाडवात आपण हे स्थान वंदन करताना करू शकतो. अर्थात याच्या सोबतच लगतची काही स्थानं आहेत, तिकडे आपण जातो आहोत. इकडचं पाठीमागून हे 1-2 पाठीमागचे 2 स्थानं करून घेऊ. आता हे सिंहनारायणाच्या मंदिराच्या मागे 2 महत्वपूर्ण स्थानं आहेत. एक हे पटीशाळेवरचं आसन स्थान आहे. या कारण अलीकडच्या बाजूला याला पटीशाळा होती, या पटीशाळेचं हे आसन स्थान आहे. इथे काही वेळ स्वामींना या पटीशाळेमध्ये आसन होत असे, म्हणून याला आसन स्थान असं म्हणतात. या आसन स्थानाच्या अगदी मागच्याच बाजूला एक महत्वपूर्ण स्थान आहे, त्याला विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे असं स्थान असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्याकडे एक माता, अर्थात विषयानंद विकार वासनेनं, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची एवढी मोठी कृपा आहे की कृपा दृष्टीने अवलोकन करून तिचा विषयानंद स्वामींनी दवडून टाकला आणि तिला परमानंद प्रदान केला. या लीळेचं स्मरण करताना आठव करूयात, हे प्रभू, ज्या पद्धतीने या मातेचा विषयानंदाचा आपण दवडणं केलं, अनंत सृष्टीपासून माझ्या मनामध्ये अशाच प्रकारच्या विषय वासनेचा योग आहे. आपल्या कृपा प्रसादाने या विषयानंदाची निवृत्ती होऊन मला परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, अशी प्रकारची भावना या लीळेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी या विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे स्थानाच्या मागीलच बाजूला आपण एक महत्वपूर्ण स्थान वंदन करतो. त्या स्थानाला एकांक बार असं स्थान असं म्हणतात. आता वास्तविक याचं कारण असं आहे, परमार्गी ब्रह्मविद्या शास्त्रात असा उल्लेख आढळतो, अनंत अवतार या डोमेग्रामच्या परिसरामध्ये अनंत वर्षापासून फिरत आलेली अशी पवित्र भूमी आहे. एकांक कालखंडामध्ये असा एक अवतार आहे की तो पूर्ण वेळ याच ठिकाणी थांबलेला आहे. 12 वर्ष या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केल्याचं वर्णन. मग एखादा अवतार 12 वर्ष एकाच ठिकाणी का थांबतो? कारण एखादा कन्वेचा असा एखादा जीव आहे की ज्या सदैव जीवा कारणे तो जर जडत्व भोगत असेल तर त्याला जडत्वाच्या वेदना मिळू नयेत म्हणून परमेश्वर अवतार अशा प्रकारे 12 वर्ष त्याच जागी बसून त्या जीवाला संबंध देतात आणि त्या संबंधातून इकडे आपण अशा प्रकारे या कालखंडामध्ये त्याच्या जडत्वाच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतात. असं असणारं हे महत्वपूर्ण स्थान या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं.
किती भाग्यवान तो जीव असेल की ज्याच्या कारणे परमेश्वर अवतार पूर्ण 12 वर्ष एकाच ठिकाणी थांबून त्या जीवाला जडत्वाच्या दुःखापासून प्रतिबंधित करत असतील. अशा प्रकारची भावना लीळा या निमित्तानं स्मरण करायची आहे. आता आपण ज्या स्थानाकडे येतो आहोत हे गोदावरी नदीच्या अगदी काठावरचं अलीकडच्या बाजूचं स्थान आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भक्तांकरवी वेगवेगळ्या क्रीडा करून घेत असत, ज्यामध्ये भटोबास आणि नाथोबा हे दोन असे खावणीचे भक्त आहेत की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यांना सांगितलं की नदीला भरपूर पाणी आलेलं, पूर होता, आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, या पुरातून तुम्ही पैलाडी जाऊ शकाल का? असं म्हटल्यानंतर स्वाभाविकतःच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या विषयाच्या संदर्भामध्ये जेव्हा भटोबास आणि नागदेव आचार्यांनी होकार दिला, कारण स्वामींना त्यांचे जलचराचे लेप नासायचे होते. परमेश्वर अवतार जीवाकडून एखादी खेळ क्रीडा करून घेतात, व्यापार करून घेतात, त्या पाठीमागचा हेतू असा आहे. हेतुस्थळकार सांगतात, जलचराचे लेप नासविण्यासाठी स्वामींनी दोघांना नदीच्या पैलाडी जायला सांगितलं आणि पलीकडे शिवून पुन्हा परत यायला सांगितलं. दोघे पोहत पोहत पलीकडे गेले, पण परत येत असताना मात्र या परतीच्या यामध्ये मग मात्र भटोबास हे कुशळ होते, परंतु नाथोबांना मात्र पोहताना दम लागला आणि त्यांना असा दम लागल्यानंतर स्वाभाविकतः ते वाहू लागले. सर्व आजूबाजूचे लोक मोठ्याने ओरडू लागले, देविका किंकरू मंडळीकू वाहावलाजी. ते वाहत चाललेत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बरोबर या नदीच्या काठावरून पुढे पुढे चाललेत. स्वामींच्या खांद्यावर फुटा आहे, तो गोल भवंडू स्वामी सांगतात, येथीची ओ येथीचे, तिथेच उभे राहा. आणि स्वाभाविकता नाथोबा उभे राहतात तिथे पाण्यामध्ये, तर तिथे गुडघ्या इतकं पाणी होतं. परमेश्वराची जर कृपा झाली तर मोठ्या भरलेल्या नदीमध्ये वाहत जाणाऱ्या नाथोबांना स्वामी पुरी तारणे, म्हणजे नदीच्या पुरातून तारण्याचं हे स्थान आहे. पहिलं आपण स्थान जे पाहिलं तिथून पोहायला सुरुवात केली, आणि आता ज्या स्थानाजवळ आपण आहोत ते नाथोबा पुरी तारणे असं स्थान आहे. हे स्थान वंदन करताना देवाला प्रार्थना करूयात, हे प्रभो, अनंत सृष्टीपासून मी प्रपंचाच्या महापुरामध्ये असाच वाहत वाहत आलेलो आहे. अशा वाहत वाहत आल्यानंतर स्वाभाविकता अनंत सृष्टी मी या मध्ये वाहत आल्यामुळे मला ईश्वर प्राप्त झाला नाही, तर या निमित्तानं हे स्थान वंदन करत अशा प्रकारची आपण भावना व्यक्त करूयात, हे प्रभू, या प्रपंचाच्या महापुरातून ज्या पद्धतीने नाथोबांना आपण तारलं, अशा या प्रपंचाच्या महापुरातून आपण आम्हाला तारावं, अशा प्रकारची प्रार्थना लीळा स्मरण करताना आपण करण्याचा प्रयत्न करूयात. आता या सोबतच आता आपण जिथे येऊन पोहोचलो आहोत हे सिन्नस्थळी असं ठिकाण आहे. आपल्याला माहित असेल, डोमेग्रामच्या खालील भागामध्ये नदीच्या परिसरामध्ये नवीन बंधारा झालेला आहे. त्याच्यामुळे आता इथे सतत पाणी असतं. आपल्याला ही ठिकाणं दिसत असतील, पहा, काही महत्वपूर्ण स्थानं तुम्हाला दिसत असेल. हे नदीमधील ही काही आसन स्थान आहेत, काही विहरण स्थान आहेत. ती देवद्रोणी स्थान आहे, जिथे देवता ओवाळणीसाठी आल्या असं स्थान. आणि आता आपण जिथे आहोत हे सिन्नस्थळी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं खऱ्या अर्थानं मनोधर्म ज्या याशी बांधलेलं आहे, तर अशा प्रकारचं हे सिन्नस्थळी हे ठिकाण आज पूर्ण पाण्यामध्ये आहे. फेब्रुवारी ते मे किंवा जून पर्यंत इथलं पाणी कमी होतं, मग ही सिन्नस्थळी आपल्याला वंदन करायला मिळते. आता आपल्या लक्षात आलं असेल, ही जी वरचा हा जो भाग दिसतो आहे याला म्हणजे हा सिन्नस्थळीचा खालचा भाग, आणि पूर्वी असं फार मोठा इथं चढाचा भाग होता आणि सपाट जागा होती की ज्या ठिकाणी बसून गोसाव्यांचं निरूपण होत असायचं. म्हणून याला आसन सिन्नस्थळी असं म्हणतात. तर वरच्या भागाला, या भागाला घाट सिन्नस्थळी असं म्हणतात. ही घाट सिन्नस्थळी, ही आसन सिन्नस्थळी. आता वास्तविक हा एकच भाग आहे, हा सर्व पाषाणाचा होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ही गोदावरी नदी आहे. आता इकडे वरच्या बाजूला नाशिकचा परिसर आहे, तिकडून या गोदावरी नदीचा हा प्रवास सुरुवात होतो आणि बरोबर इथे नदी वळण घेऊन दक्षिणाभिमुख होते.
म्हणून या काठाला एक प्रकारचं वेगळं पावित्र्य आहे. इथे पुढे पिंड खडक आपल्याला दिसेल. जेव्हा रामायणाच्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्राने आपल्या पित्याचं पिंड प्रदान इथे केलं म्हणून याला पिंडाजवळील खडक असं म्हटलं जातं. तर असं हे ठिकाण आहे. आता याच्यामध्ये पहा, पलीकडे तुम्हाला काही टॉवर दिसत असतील तर तिथे देगाव, पलीकडे देगाव आहे. तर या देगावची एक माता, तिथे स्वामी त्याही परिसरात गेलेत, मंदिरामध्ये आसन विहरण झालेलं आहे. येथील एक माता चालत चालत स्वामींच्या दर्शनाला इथे आली ज्यावेळी स्वामी या आसन चिन्हस्थळीवर विराजित होते. दररोज ती पाहायची, स्वामींना आकर्षित व्हायची. एक दिवस मात्र असा वेद संचरला की त्या थोडस फिरत फिरत जाणे काठावर, जेव्हा वेद संचरला ती एका झाडाला पाणी घालण्यासाठी यायची आणि येत असताना तिने इतका वेद स्वामींच्या श्रीमूर्तीचा संचरला की तिने हातातील तांब्या तिथे सोडला आणि त्या पाण्यावरून चालत चालत स्वामींच्याकडे येऊ लागले. गावाच्या दोन्ही बाजूला सर्व लोक जमा झालेले, सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पुरे बाई जाते, म्हणजे या पुरामध्ये ती चालत चाललेली आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटलं. आणि स्वामी सुद्धा म्हणतात, बाई हे येतीच्या दर्शनाच्या चाडा येत असे, आमच्या दर्शनाच्या चाडेने ही येत आहे. तर येते नेनो कोणची तारील, फक्त आमच्याकडे येण्याची जर इच्छा बाळगली तर आम्ही तिला अशा प्रकारे याच्यातून तारण्याचा प्रयत्न करू, असं स्वामी या ठिकाणी सांगतात. या सिन्नस्थळीवर स्वामींच्या जवळजवळ 13 महत्वपूर्ण लीळा आहे. तर त्याच्यामध्ये रेमनायका ज्वर निवृत्ती स्थान, रेमनायकांना ताप आलेला होता, त्यावेळी स्वामींनी इथून त्यांना चरणोदक पाठवलं, त्यांची ज्वरनिवृत्ती केली. त्यासोबतच ताकवताची भाजी रांधवणे, आपण पहा मूर्ती ज्ञानामध्ये वर्णन करतो, गोसाव्याच्या श्रीकराची करांगुळी ऐसी भावीजे ध्याईजे, जे ताकवताची भाजी रांधवणे, स्वामींनी स्वतः ताकवताची भाजी तयार केली आणि ती भक्तांना वाढली आपल्या करांगुळीच्या याने, ते कारण ते पानं असतात त्याच्यामधली, म्हणून करंगुळीचे नखायचे भावीचे ध्यायचे. त्यासोबत पूर प्रविष्ट श्री तारणे आणि सारंग पंडिता वनिताधिकार, कारण बऱ्याचदा स्त्रियांना त्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारचा धर्मरूप क्रियेचा अधिकार नव्हता. तर अशा प्रकारच्या जेव्हा या अधिकार नव्हता तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तो अधिकार प्रदान, इथे जेव्हा काही स्त्रिया बसलेल्या होत्या, सारंग पंडित मनामध्ये असं म्हणतात, कैसिया गुलगुलिया सातसिया पाचसिया परवडिया वेडूनी बैसली असती, यांना पाठवावे तेलंग देश आणि कांडवावे कोदे, यांना अशा प्रकारे दळण कांडण करण्याची सेवा दिली पाहिजे. यासी येत काही करावे असे, हे गोसाव्याच्या जवळ का थांबलेत असं म्हटल्यानंतर मनामधलीच भावना स्वामींनी जाणली आणि गोसावी शिक्षापण करताना सारंग पंडितांना म्हणतात, तुम्ही येत असावे येई काही येत नसाविया, तुमचा काही जीव यांच्या काही जीवलिया. अशा वेळेला स्वामींनी सारंग पंडितांना शिक्षापण केलं. आणि तिथे एक शब्द आहे चरित्रामध्ये, तुम्ही येत काही असावे टोंग, टोंग म्हणजे टोळा म्हणजे दगड, तुम्ही असे नाठाळ आहात गाठाळ आहात की तुमचा इथे काहीच उपयोग नाही, उलट या स्त्रिया इथे पोषक आहेत, धर्मासाठी अधिकारी आहेत, अशा स्त्रियांना समानाधिकार देण्याचं हे ठिकाण म्हणजे हे सिन्नस्थळी असलेलं ठिकाण. खरं तर स्त्रियांना उद्धारासाठी मोक्ष मार्ग प्रदान करणारं हे अतिशय महत्वपूर्ण असलेलं ठिकाण. आपल्या सदैवान भांडवा पंथामध्ये आज अनेक परंपरेमध्ये आसन सिन्नस्थळीची वंदन किंवा मूर्ती आपल्याला वंदन करायला मिळतात. पूर्वी अशी फार मोठं हे टेक होतं आणि या टेकावर बसून स्वामी निरूपण करत असायचे. हा सर्व परिसर हा टेकाचा होता. नंतरच्या कालखंडामध्ये नागदेवाचार्य या परिसरामध्ये आल्यानंतर छिन्नस्थळीचा पहिला विशेष काढल्याचा उल्लेख बायदेव व्यास यांच्या संदर्भामध्ये आपल्याला अन्वय स्थळामध्ये पाहायला मिळतो. आणि मग तिथून पुढे या परिसरातले अनेक पाषाण निघत गेले आणि जवळजवळ असं बोलल्या जातं की 60 बैलगाड्या भरून इथला सर्व पाषाण वेगवेगळ्या परंपरेमध्ये आलेला आहे. आणि मग या सर्व परिसराचं सुशोभीकरण करताना अनेक प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशी ही महानुभावांची अतिशय महत्वपूर्ण असलेली सिन्नस्थळी. याच्या वरच्या भागामध्ये आपण घाट सिन्नस्थळी असं म्हणतो. तर या घाट सिन्नस्थळीच्या ठिकाणी सुद्धा अनेक महत्वपूर्ण निरूपण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक दृष्टांत निरूपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता त्या ठिकाणी जातो आहोत, घाट सिन्नस्थळीच्या ठिकाणी. आता घाट सिन्नस्थळी आणि आसन सिन्नस्थळी अगदी लगत आहे, सोबत सोबत आहेत. फक्त इथे बसायचे म्हणून याला आसन सिन्नस्थळी असं म्हणतात.
आणि जिथे वर चढून जात होते आणि उतरून येत होते हा टेकाचा भाग होता, म्हणून त्याला घाट शिन्नस्थळी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे सर्वज्ञांच्या या 4 महिन्याच्या वास्तव्यामध्ये या परिसरातली ही सर्व स्थानं आहेत. यासोबत पूजावसरामध्ये वर्णन पाहायला मिळतं. सकाळचा पूजावसर झाल्यानंतर स्वामी विहरणासाठी जायला निघायचे आणि मग विहरणासाठी जायला निघाले की कौनी कौनीकडे म्हणते, कौनी कौनीकडे म्हणते. कुणी म्हणायचं आज विहरणाला एका बाजूला जाऊ, दुसऱ्या बाजूला जाऊ. बाहुल्य भटोबास म्हणते, तेवते गोसावी बीजे करते. जिकडे नागदेवाचार्य म्हणायचे तिकडेच स्वामी जाण्याची तयारी करायची आणि जातही असत. कारण भटोबासांना गोसाव्यांची खावणी माहिती होती आणि भटोबासांवर स्वामींचा मनोधर्मही होता. हा विशेष मनोधर्म घडविण्या मडविण्या अर्थी आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत याला घाट शिन्नस्थळी असं म्हणतात. या घाट शिन्नस्थळीच्या परिसरामध्ये आपल्याला 2 स्थानं पाहायला मिळतात. हे ढगाचं स्थान. ढग या शब्दाचा अर्थ होतो उंच असलेलं टेक, म्हणून याला ढग असं म्हणतात. हे थोडस पलीकडचं दाखवून ना वर. हे ढगावरील आसनस्थान आपल्याला इथं पाहायला मिळते. छिन्नस्थळी आसन छिन्नस्थळीला खाली उतरून जात असताना हे वर असलेलं ढगाचं स्थान, आज इथे संपूर्ण पाणी आहे. या पाण्यामुळे हा सर्व परिसर आज पाण्यामध्ये गेलेला जरी असला तरी आपल्यासाठी स्मरणीय आहे, वंदनीय आहे. जेव्हा केव्हा हे पाणी कमी होतं तेव्हा आपण या परिसरामध्ये येतो, वंदन करतो. कालांतराने इथेही आपल्याला कायापालट झालेला दिसणार आहे. कारण असा एक नियोजन आहे पंथी आचार्यांचं की हे पाणी आतमध्ये येऊ नये आणि इथल्या शिन्नस्थळीचं आहे तसं संरक्षण व्हावं, यासाठी प्रयत्नही सुरू आहे. लवकरच या गोष्टी यशस्वी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता या ज्या घाट शिन्नस्थळीच्या शेजारी पिंपळातळी स्वामींना विहरण स्थान आपल्याला पाहायला मिळतंय पहा. आता या विहरण स्थानाच्या वेळेला स्वामी या ठिकाणी बसायचे. आता काही तुम्हाला मी चित्र दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल. हे महत्वपूर्ण चित्र आहे. थोडस पाठीमागे सर. आता हे पहा, ही नदी आपल्याला वाहत येताना दिसते आहे. हा नदीचा परिसर आहे आणि याच्या आजूबाजूला असलेली स्थानं आपल्याला पाहायला मिळतात. आता माझ्या याच्याकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. ही गोदावरी नदी वाहते आहे. इथे आहे राजमठ. या राजमठाच्या पाठीमागे इथे डोंबाईचं मंदिर होतं लगतच. या डोंबाईच्या मंदिरावरून याला डोमेग्राम असं नाव प्राप्त झालेलं आहे. त्याच्या शेजारीच स्वामी साधेला बोळवीत गेले म्हणजे घालवीत जाणे, अनुवर्जन स्थान. आणि त्याच्या पलीकडे भोजनता स्थान आहे. काल ज्या स्थानाजवळ बसून लीळा निरूपण झालं, आचार्य सर्व श्री गुरुजी वगैरे सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. तर ते सायंकाळचं व्याळीचं, सायंकाळी सर्वसाधारणतः 5:30-6 वेळेला व्याळी होत असायची. तर त्यावेळेचं ते ठिकाण हे राजमठाच्या शेजारी असलेला रेई नायकाचा आवार आहे. अगदी आता या डोमेग्रामच्या विरुद्ध बाजूला साधा जळकिडा बोलावणे देगाव पलीकडचं गाव आहे, तिथलं भोजनता स्थान आणि ढगाखालील आसनस्थान अशी ही पलीकडची स्थान आहेत. आता आपण छिन्नस्थळीच्या परिसरात आलो पहा. इथे पंचगंगा अणुवादू 5 मुली होत्या. त्या 5 मुली विधवा झाल्या तेव्हा सर्व लोक त्या ब्राह्मणाला पंचरांडा म्हणून हिनावत असायचे. तर अशा वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांचं नामकरण पंचगंगा असं करतात. तुमच्या पंचगंगा निकेनी असती, तुमच्या 5 मुली गंगेसारख्या पवित्र आहेत असं म्हटल्यानंतर त्याला फार समाधान वाटलं. तो म्हणतो निवालाजी निवालाजी. मग ही छोटी छोटी वेगवेगळी प्रकारची स्थानं आहेत पहा. आणि इथे आपल्याला छिन्नस्थळी पाहायला मिळते. आता आपण जिथे उभे आहोत ही घाट छिन्नस्थळी आणि त्याच्या लगत असलेली ही आसन छिन्नस्थळी. त्याच्या पलीकडील ही नदीतील स्थानं आहेत आणि ही वरती असलेली छिन्नपाप गुंफा, जिथे आज पदयात्रेचा समारोप होणार आहे. दुपारचा पंचावतार उपहार तिथे आहे, तिथे लीळा स्मरण होणार आहे, त्याचे व्हिडिओज आपल्याला मिळतील. अशी ही सर्व स्थानं आहेत. यांच्या लीळा तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ज्यामध्ये आपण धावता आढावा घेणार आहोत पहा. भटोबास आणि नाथोबा यांची झुंज स्वामींनी लावली, त्याला शिर मिळवणी असं म्हणतात. रामनाथाचं मंदिर होतं, त्याच्या चौकामध्ये आसन. पलीकडे रस्त्याने येताना रामनाथाच्या मंदिरापासून गोविंदा सत्यादेवीचा गोंदो आणि लखुमिया या दोघांची शर्यत स्वामींनी लावली. कारण पूजावसरामध्ये वर्णने धावविती पहविती. अग्निष्टिका म्हणजे यज्ञकुंड, तिथे एकांक भोजन स्थान. ढगावरील परमेश्वर शास्त्र, टेकावर स्वामी बसून शास्त्र निरूपण करायचे म्हणून त्याला ढगावर परमेश्वर शास्त्र निरूपण. 6व्या क्रमांकाचं स्थान आहे पहा, इथे वर्णन दाखवलंय.
त्याला 20वा स्थान असं म्हणतात. जेव्हा राजमठातून तुरुंगमाच्या सोंडीवरून पाठीवर आरूढ स्वामी निघाले भटोबासांच्या, तेव्हा इथे रस्त्यामध्ये नदीच्या काठावर स्वामी थोडा वेळ थांबले, पाठीवरून उतरले. त्याला 20वा स्थान असं म्हणतात. दशरथाचे पिंड पाडणे स्थान, आऊ फुटा जळघोष निवारणे. निरूपण सुरू होतं, पाण्याचा आवाज येत होता, निरूपण ऐकायला येत नव्हतं. औसा म्हणते जी जी, हे आवाज खूप येतोय. तेव्हा स्वामींनी स्वतःजवळचा फुटा दिला आणि सांगितलं, बाई हा पाण्यामध्ये सोडा, त्याच्यावर दगड ठेवा. पाण्यामध्ये सोडलेला तो फुटा, त्याच्यामुळे आवाज येणं बंद झालं, निरूपण झालं. मग तो फुटा काढून जेव्हा औसा घेऊन येऊ लागली, ती म्हणते जी जी, हे आता आवाज आतापर्यंत येत नव्हता, फुटा काढला नाही तर परत आवाज सुरू झाला पाण्याचा. स्वामी सांगतात, बाई हे आऊवेचे सामर्थ्य, आपला गुण पुढीलावर कसा घालावा, अशा प्रकारचा गुण आपल्याला स्वामींच्याकडे पाहायला मिळतो. गोविंद धावनी सारंग पंडित जे स्तुती करणे, गोंदो सत्यादेवीची गोंदो, तो पायाखाली खडा आला, पडले, सर्व भक्त मंडळी धावत सत्यादेवीचा गोंदो पडला, गोसावी तेथ पोहोचले, जेथ जखम झाली होती तेथ स्वामींनी पीक घातली आणि सारंग पंडित स्वामींची स्तुती करू लागले. स्तुती करताना म्हणतात, महाभारत युद्धामध्ये पितामह भीष्म पडलेले होते आणि त्यांना पडताळण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती गेले, तसाच अवसर इथे गोंदो पडलेले आहेत आणि आपण श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आलेले आहात इथे पडताळायला, अशा प्रकारची स्तुती केलेली आहे. दरे दरकुटे बुजविणे, एकांक बारस्थान आपण पाहिलं, नाथोबा पुरी पोहणे पाहिलं, मंडळिका रक्षणे, पाषाण फोडविणे, भांडे भेदन स्थान. त्याची एक महत्वाची लीळा फक्त मी इथे आपल्याला सांगतो, आपला वेळ होतो आहे तरी सुद्धा. बाईसांना स्वामी म्हणतात, बाई आज काही उपहार करू नका, बाहेरून येणाऱ्या भिक्षांनाच आम्ही भोजन करू. पण बाईसाला चिंता वाटते, भिक्षेत काही येतं न येतं. शेवटी बाईसा महादाईसाला सांगते, रुपे बाबा लागी इतुका भात तू रांधून पाठीमागून घेऊन ये. आणि मग भात शिजून पाठीमागून मडक्यामध्ये महादाईसा घेऊन येत होत्या. आता ते स्थान पाण्याच्या जवळ असल्यामुळे आपल्याला तिथे जाता येत नाही. स्वामींनी दुरून पाहिलं आणि दुरून पाहिल्यानंतर जवळ असलेला एक खडा घेतला आणि तो फेकून मारला. तो खडा बरोबर महादाईसाच्या हातातील मडक्याला लागला. क्षणार्धात मडकं फुटलं आणि सर्व भात जमिनीवर सांडला. त्याचा असा ढीग तयार झाला. स्वामींनी आपल्या भाळस्थळावर श्रीकर ठेवून स्वामी पाहतात. पलीकडून नाथोबा आणि नागदेवाचार्य येत होते. स्वामी म्हणतात, पैल भाताच्या टेकाआड कवन